नक्कीच गुवाहाटीवरून या टुर्नामेंटला शुभेच्छा आल्यात. करेगावचे कुणालजी पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. बालकृष्ण तांबडे यांच्याकडून प्रत्येक सिक्ससाठी 100 रुपयाचं, राकेशसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज असेल. त्यासोबत पुढील सन्मान करतील विशालजी बैलमारे. शुभमजी पाटील साहेबांचा पुढील सन्मान होईल. शुभमजी पाटील साहेबांचा पुढील सन्मान होईल. त्यानंतर पुढील सन्मानासाठी साहिल दिवेकर यांना विनंती करतो. साहिल दिवेकर यांना विनंती असेल पुढील सन्मान आपण करायचा आहे. पुढील सन्मान होणार आहे तो सनीदादा पाटील यांचा. सनीदादा पाटील यांचा पुढील सन्मान होणार आहे. साहिल दिवेकर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. पुढील सन्मान यानंतर पुढील सन्मान परिषदा पाटील यांचा होईल. सिद्धू चोकले यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण परिषदा पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान होईल तो अंकेजी शिंदे भिवंडी यांचा पुढील सन्मान होईल. तर सिद्धू चोगले यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते अंकेजी शिंदे साहेबांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर रामदास पवार यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान सन्मान्य वसंतदादा पाटील यांचा करायचा आहे. त्यासोबत खरुली संघासाठी प्रत्येक षटकारासाठी श्री प्रशांतदा पाटील यांच्याकडून तब्बल 101 रुपये आणि त्याचबरोबर षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज प्रशांतदा पाटील खरुली टीमला असेल. धन्यवाद. नक्कीच पुढील आता या मॅचसाठी आपण मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आमंत्रित करूयात आपले साथी समालोचक. त्यासोबत मराठीचा एक गोड आवाज सुंदर आवाज असे मनीष सरांना आपण आमंत्रित करूयात. अंकेश तांबडे आपण कुठे असाल तर आपण बॉल घेऊन यायचं आहे. अंकित तांबडे आपण बॉलची पूर्तता करायची आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. यस थँक्यू. हॅलो हॅलो. चला, एकीकडे राधाकृष्ण खरिवली आणि दुसरीकडे सिद्धू 11 कैरे या दोन संघादरम्यानचं हे घमासन सगळ्यांच्या समोर आलंय. मॅच स्टेजची ही तर तिसरी मॅच आहे. खरिवली टीमसाठी पारितोषिक असेल सुमित पाटील आणि कल्पेश कुडपाणे याच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राईज. या दरम्यान सिद्धू 11 कैरे टीमचे संघ मालक अर्थात सिद्धू पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 लगातारचे चौकार राकेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. लगातार 3 चौकार आणि लगातार 3 षटकारांसाठी सनी पाटील अर्थात सुमित पाटील आणि कल्पेश कुडपणे यांच्याकडून 1000 रुपयांचं, बालकृष्ण तांबडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक असेल. येस थँक्यू. सिद्धू 11 कैरे खरं तर पहिल्या इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो आणि दुसरीकडे राधाकृष्ण खरिवळी हा संघ खऱ्या अर्थानं संघ लढाईमध्ये उतरताना बॅटिंग करतोय. थोडा बाहेरून खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिपमध्ये बॉल आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक जज करणार की बॉलला एक कंप्लीट केली जाईल, धावसंख्येत एकनं बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचेल ती तब्बल 10 या आकड्यावरती. या दरम्यान आदरणीय नथुरामजी तांबडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करूयात. मी रोहित पाडगे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते
आदरणीय नथुराम दादा तांबडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही आपल्याला विनंती. हा पहा याजरमान कैरेचे आदरणीय हेमंतजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी आयोजनकर्त्यांसाठी शुभेच्छा आल्यात आणि लगातार 3 षटकारांसाठी लगातार 3 विकेटसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. पहा विजयाच्या प्रत्येक षटकारासाठी सुमित पाटील आणि कल्पेश कुडपण यांच्याकडून 1 षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. हलक्या हातानं फ्लिक केले बॉलला. मनगटाचा पुरेपूर वापर केला. मनगटाचा वापर करत असताना कलात्मक फटका, ज्या वेगानं फक्त चेंडू फेकला, दिशा दिली बॉलला आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या चेंडूवरती जर षटकार लगावला तर सुमित पाटील आणि कल्पेश कुडपण यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. राधाकृष्ण खरिवली संघ खरं तर बॅटिंग करतोय आणि त्याचबरोबर व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या सह्यानं धावसंख्या मात्र 1 आकडा मात्र बदलेल आणि जाऊन पोहोचेल तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. राकेश आणि विजय ही जोडी शफल झाला. खेळाडू थोडासा मधल्या एसटीवरून बॉल आपल्याला यष्टरक्षकाच्या आतमध्ये विसावताना पाहायला मिळाला. माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंट्सचे कव्हर करते या स्पर्धेला आणि आपण पाहत आहे खरं तर ज्यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा घडवण्यात आली. खरं तर प्रवीण शेठ बैलमारे व जगदीश बैलमारे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं माननीय श्री प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे पुरस्कृत भव्य नाईटची स्पर्धा अर्थातच हिंदुहृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थुर्वे यांच्या नावानं बनवण्यात आलेला आमदार चषक आणि या बॉलवरती आलेला डिसिजन नो चेंडू, इट इज नो बॉल. अतिरिक्तची धावसंख्या 16 आकड्यावरती जाऊन पोचते. 16 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोचताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. KTCचा सिंबॉल देखील आपण ऑनस्क्रीन पाहू शकता. लॉंग द कार्पेट क्रिकेटमधील कॉपी बुक स्टाईल 38च्या आतमध्ये चेंडू राहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. गॅदर केला खेळाडूंना काऊच्या. त्यानंतर 1 आकड्यानं बदल केला जाईल. धावसंख्येत 1 आकड्यानं बदल करत असताना कोणती विकेट राधाकृष्ण खरिवली टीमची या ठिकाणी लागली गेली नाही. 17 आकड्यावरती येऊन पोचलं. सिद्धिविनायक कैरे संघ खरं तर पहिली षटक फेकल्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील खूप चांगली आपल्याला विक्रांत पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी या चेंडूवरती षटकार लगावला तर 200 रुपयांचं बक्षीस. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केल्या जातात. धावसंख्येत बदल केला जाईल. 2 जाऊन पोहोचेल ते तब्बल 20 या आकड्यावरती. 20 धावा प्रगती पुस्तकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. हे दुसरं षटक प्रगती पुस्तकावरती चालू आहे. राकेश आणि विजय ही जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरं षटक थोडंसं थंडावलं. सुरुवात जरूर बाउंड्रीने झाली. या बॉलवरती देखील दिशा दिली आहे, फक्त दिशा दिली आहे. बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळेल नंबर 4. येतोय चौकार. ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी अंकेश तांबडे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्य आपण आदरणीय सुरेशजी पवार साहेबांच्या या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही विनंती. व्हाईट बॉल अतिरिक्त
हा अद्याप 9 चेंडू खरं तर गोलंदाजांना प्रतीकनं फेकलेत, त्याच्यातील 3 व्हाईट बॉल, एक नो चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नंबर मिळेल 4 या बॉलवरती देखील प्रतीकचं षटक थोडंसं मागणं ठरलंय. चौकार आला आणि या चौकाराच्या सगळ्यांनी धावसंख्या मात्र बदलेल, जाऊन पोहोचेल ते तब्बल 29 या आकड्यावरती 29 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एकीकडे राधाकृष्ण खरिवली संघ खेळताना पाहायला मिळतोय आणि दुसरीकडे सिद्धू 11 कैरे संघ जो पहिल्या सत्रामध्ये खरं तर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये संपूर्ण 11 खेळाडू पाहायला मिळतात. P1चं षटक संपलं तर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दुसरं षटक देखील या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 14.50च्या सरासरी आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करणारा खरिवली संघ कदाचित उर्वरित 2 षटक जास्तीत जास्त धावसंख्येचा मनसुबा देखील लागला असेल, पण धावसंख्या होत आहेत की कैरे संघ देखील बऱ्याच आपल्याला या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र ठरताना आपल्याला पाहायला मिळालं. आपल्याला दोन्ही संघ खरं तर या स्पर्धेमध्ये मागील 10 वर्षाच्या इतिहासात बक्षीस पात्र ठरलेले हे 2 संघ आहेत, पण आत्ता पहिल्याच खरं तर नॉकआउट फेरीमध्ये मग याच्यातून जर कदाचित जो संघ हारेल तो संघ परतीचा प्रवास करेल. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात पहिल्याच फेरीला समोर आलेत. एक मोहोपाडा रसायने विभागातील दादा संघ जो मागील काही काळामध्ये एक इन्फॉर्म संघ होता, जो मोठमोठ्या संघाच्या विरोधात 2 हात केलेला हा संघ, आणि एकीकडे खालापूर विभागातील अर्थात 36 विभागातील हा राधाकृष्ण खरिवली संघ. ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन आपल्या आपल्या विभागातील दादा संघ खरं तर एकमेकांच्या विरोधात आता आपल्याला टफ फाईट करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि ज्यावेळेस 2 मातब्बर तुल्यमान आणि चांगले संघ अर्थात ज्यावेळेस एका कुस्तीच्या तालीममध्ये ज्यावेळेस 2 त्याच गटाचे पैलवान उतरतात ना, त्यावेळेस मग ती कुस्ती अगदी रोमहर्षक आणि बघण्यालायक होते. तशीच ही मॅच आपल्याला बघण्यालायक होणार आहे, यात मात्र शंका नाही. जितका फायटिंग स्कोर उभा करतील तितका चेस करण्याचा प्रयत्न दुसऱ्या सत्रामध्ये केला जाईल, पण या ठिकाणी तो व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 15.0च्या सरासरीने 2 षटकं संपल्यानंतर तब्बल 30 या आकड्यावरती 30 धावा धावफलकावरती इतर आपल्याला पाहायला मिळतात. नरेश दळवी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला सलग 3ऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. आज यश मालकर आपल्या समवेत आहेत, तुषारजी धुमाळ आहेत, आकाशजी देशमुख आहेत, सर्वच गुणलेखक त्याचबरोबर समालोचक शफल झालेत, पूर्णपणे शफल झालेत. बॉल थांबत नाहीये, बॉल तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. हाय हॅन्ड हॅडसम षटकार.
5 चेंडू फेकत 13 धावा खर्च केल्यात, त्याच्यातले 4 लिगल डिलिव्हरी इन व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज असा, कारण की पहिला अतिरिक्त चेंडू, मग षटकार, मग 2 डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. विजय देखील थांबायचं नाव घेत नाहीये, कारण की नावाप्रमाणे खरं तर मैदानामध्ये त्याला साजेशी कामगिरी करायची, कारण की नावामध्ये विजय आहे आणि विजय संपादित करायचा असेल तर विजयला देखील त्याच प्रकारे मैदानामध्ये कामगिरी करावी लागेल. विक्रांत पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज. खेळाडू या ठिकाणी बाद. साठी एक खानापूर विभागातील एक गुड ग्राफिक्स आणि त्याचबरोबर एक चांगले सिनेमॅटिक व्हिडिओ क्रिएटर सौरभ पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पाटील ग्राफिक्सचे ते खरं तर ओनर आहेत आणि आता सध्या सोशल मीडियाचा काल उभरता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 संपण्याच्या मार्गावरती येताना पाहायला मिळतो आणि 42 वरती आपल्याला पाहिलं रतीश आता मैदानावरती दाखल झाला. खरसुंडी टीमचा, खरिवली टीमचा, क्षमा असावी, खरिवली टीम, राधाकृष्ण खरिवली टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि जाऊन पोहोचली धावसंख्या ती तब्बल 42 या आकड्यावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 धावसंख्या, एक षटक अजूनही शिल्लक असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तीन षटके या ठिकाणी आता संपलीत आणि धावसंख्या एवढून पोहोचले तब्बल 42 आकड्यावरती. 42 धावसंख्या लागली जाते. मैदानाच्या चारही बाजूने आपण पाहू शकता भगवामय वातावरण, अर्थातच संपूर्ण मैदानाला भगव्या वातावरणानं सजवण्यात आलं. 38चा जर विचार केला तर आता पॉवर प्लेसाठी लाईटची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थाने आणि त्यानंतर संपूर्णपणे फ्लड लाईट्स मैदानावरती खेळ करत असताना एकदम पोषक इतका उजेड आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. जसे आपण सूर्यप्रकाशामध्ये मॅच खेळत असतो ना, त्याच प्रकारे खऱ्या अर्थानं तोच फील खऱ्या अर्थानं आयोजकांनी मैदानावरती करून दिला आहे. कधी कधी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये लाईटची कमी भासताना आपल्याला पाहायला मिळते, पण या स्पर्धेमध्ये लाईटची कधी कमी भासताना आपल्याला पाहायला मिळालीच नाही आणि तितकी पोषक लाईट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शिलफाटा आणि जय भवानी ओमसाहेब वडबल जे खरे तर अद्विक प्रवीण मरागजे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, त्यांच्या 2 संघादरम्यानचा नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. शिव संघाचा कर्णधार, शिवफाटा संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. विनंती असेल वडवल टीम की आपला कॅप्टन्स आपण या ठिकाणी त्वरित पाठवा. 43 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल रॉयल गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनस्ट्राईक खेळाडू रतीश. मी आदरणीय रोहित पाटील यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्य आपण या 2 संघादरम्यान टच करून घ्या. मॅच स्टेजची शेवटची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. नंबर मिळालाय 4. 47 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. एक कंप्लीट केली जाईल, धावसंख्येत 1 आकड्याने बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचेल ती तब्बल 48 आकड्यावरती. 48 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती लागल्या जातात. राकेश खरं तर सलामवीर खेळाडू मैदानावरती आहे आणि आपण बऱ्याचदा असं नेहमी शिलपाटा संघ टॉस जिंकलाय. डिसिजन
राकेश, आणि नेहमीच आपण सातत्यपूर्वक यश आपण नेहमी पाहतो क्रिकेटमध्ये, कारण की ज्या वेळेस खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती जे दोन ओपनर खेळाडू असतात, सलामीर खेळाडू असतात, जे सुरुवातीपासून जर त्याच्यातील एक खेळाडू जर टिकला तर क्रिकेटच्या मैदानातला चेंडू हा त्यांना फुटबॉलसारखा दिसायला लागतो, कारण की तितके ते सेट झालेले असतात. 24 चेंडू त्यांच्यासमोर बघितले असतात आणि त्याच प्रकारे प्रतिस्पर्धी संघावरती हल्ला चढवण्यासाठी खऱ्या अर्थानं ते दोन्ही एक बॅट्समनला ते मैदानावरती अगदी सोपं पडताना पाहायला मिळतं. एक मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 49 या आकड्यावरती. फंबल झाली खेळाडूकडून आणि ब्रश केल्या हाताला, आणि महत्त्वाच्या क्षणी खरं तर या बॉलवरती निर्णय नेहमी सातत्यपूर्वक असतो की झाले त्या चेंडूंवरती धावसंख्या किती मिळाल्यात हे नाही, पण आत्ता शेवटच्या बॉलवरती रन्स किती मिळतील याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं जातं, कारण तिथूनच फायटिंग स्कोर उभा राहतो. आणि या धावसंख्या करत असताना तब्बल पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळाली, राधाकृष्ण खरिवले टीम, की जाऊन पोचले ती तब्बल 53 या आकड्यावरती. विजयासाठी दुसऱ्या सत्रामध्ये ज्यावेळेस बॅटिंग करायला सिद्धू 11 कैरे ही टीम मात्र 54 धावसंख्येची गरज असेल. हा 53 धावसंख्या झाल्या विजयासाठी. 24 बॉलमध्ये खरा याच्यात 54. सागर पाटीलवरती सगळ्यांचा नजरा असेल आता, कदाचित मैदानावरती एक चांगला खेळ करताना पाहायला मिळेल. आता 24 बॉलमध्ये 54 करायच्या. तिसऱ्या दिवसामध्ये खरं तर सागर पाटील या स्पर्धेमध्ये इन ॲक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळतील, कारण की बरेच दिवस चर्चा चालू होती कैरे संघ या स्पर्धेमध्ये कधी पाहायला मिळेल, कारण की सागर पाटीलची बॅटिंग सगळ्यांनाच बघायची खऱ्या अर्थानं मैदानावरती. हां, आणि कदाचित कैरे संघ जर यापुढे या विभागामध्ये कधी खेळण्यास आला आणि जवळपासचा संघ असेल तर पहिले ऑब्जेक्शन कैरे संघावर घेतलं जाईल की सागर पाटील नक्की सावरोलीचा आहे की कैरे गावाचा आहे. हा प्रश्नचिन्ह देखील काही दिवसांनी निर्माण होऊ शकतो, पण काही हरकत नाही, कारण की मैत्री आणि सर्व आयोजकांवरती असलेलं नित्यांत प्रेम आणि स्वतः आयोजक देखील आहे. 24 बॉलमध्ये करायच्या 54. आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा. खरं तर ज्यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा घडवली, प्रणित प्रवीण शेठ बैलमारे व जगदीश बैलमारे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं माननीय श्रीमान प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे पुरस्कृत भव्य नाईटची स्पर्धा जी काही खऱ्या अर्थानं घडवण्यात आली आहे. ज्यावेळेस आपण बहाल हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि कर्जत खालापूर विधानसभेचे लोकप्रिय सर्वांचेच लाडके अर्थात आपला माणूस आपला आमदार महेंद्र शेठ तोरवे यांच्या नावानं भरवण्यात आलेलं आमदार चषक 2026 पर्व 10वे, आणि या 10व्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना सिद्धू 11 कैरे आणि राधाकृष्ण खरिवले टीम या दोन संघाचं घमासान युद्ध चालू असताना आता कैऱ्या टीमला बॅटिंग करत असताना 24 बॉलमध्ये 54 करायच्यात. दोही जड जात आहेत की प्रतिस्पर्धी संघाला डोकेदुखी ठरवत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल. डीजेला दिवस संदीप आणि 24 बॉल 54चा पाठला कसा होतोय हे ऐकण्यासाठी तुषार धुमाळ यांनी इन्व्हाइट करूयात. येस डीजे. स्वागतम पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आपण करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे चषक 2026 आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आदरणीय दमदार आमदार चषक 2026 सावरोळीकरांचं हे भव्य दिव्य असं 10व्या पर्वाचं आयोजन आणि नियोजन. आज या स्पर्धेचा तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीतील पहिल्या फेरीचा हा तिसरा सामना आपल्या समोर आहे. राधाकृष्ण खरिवली संघ आता पाठला करेल 24 चेंडूमध्ये 54 धावांचा, आणि टीम कैरे संघाला आता करायची फलंदाजी.
24 चेंडूमध्ये 53 धावा राधाकृष्ण खरिवली संघानं स्कोर कार्डवरती नोंद केल्यात. सिद्धू 11 कैरे संघ आता 24 चेंडूमध्ये 54 धावसंख्येचं लक्ष ठेवून मैदानामध्ये दाखल झालाय. रजत पाटील या फलंदाजावरती सगळ्यांच्या नजरा असतील. 18 चेंडूमध्ये 50 धावांचा खेळ साकारणारा रजत पाटील आता नॉन स्ट्राईक एंडवरती आहे आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज खरिवली गावचा एक जबरदस्त वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो रतीश. स्ट्राईक एंडवरती यंग अँड हँडसम पर्सनॅलिटी ज्यांची सातत्यानं चर्चा या स्पर्धेमध्ये होत असते असे सागर पाटील. रजतच्या नावावरती बाईक आहे पण तो आता नॉन स्ट्राईक वरती आहे आणि गोलंदाज जो आहे त्याच्या नावावरती देखील सुधागड तालुक्यामध्ये जाऊन बाईक जिंकण्याचा मान मिळवण्याची संधी निर्माण झाली होती. पण या स्पर्धेमध्ये आता मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार कोण होणार याच्यावरती अजूनही खेळ आता अपुरा आहे. संकेतजी पाटील आणि रोहितजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण बघतोय स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आणि त्यांची इच्छा आहे की ती स्पोर्ट्स सायकल गावामध्ये जावी आणि त्यांनी त्याकरताच टीम कैरे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. गेम ऑन झालाय. गोलंदाज रतीश तयार. वेगवान चेंडू पॉइंटच्या दिशेला. सागरनं मात्र या चेंडूला मारण्याचा प्रयत्न केलाय. सागरच्या बॅट मधनं या चेंडूनं सीमारेषा गाठली आणि इथून धावा मिळतील 4. जबरदस्त आलाय चौकार. सागर पाटील पहिल्या चेंडूवरती सुरुवात करताना दाखवून देतोय पण पलीकडच्या संघाचा आपण विचार केला राधाकृष्ण खरिवली या संघानं या हंगामामध्ये उरण परिसरामध्ये जाऊन देखील चांगला खेळ केलाय. पण आता रसायनी विभागातून पनवेल तालुक्यामध्ये ज्या खेळाडूनं स्वतःला सिद्ध केले असा स्ट्राईक एंडवरती आलेला बॅटर रजत पाटील स्ट्राईक एंडवरती आला ज्याच्या नावावरती एक बाईक आहे. रजत पाटीलचा खेळ कमालीचा राहिला. त्याआधी आजचा व्हॉट्सअप स्टेटस माझा देखील होता. सागर पाटीलची ती बॅटिंग. सागर इन्फॉर्म मध्ये आला आणि कैरे टीमला खूप सारी गरज होती. मधला काल बॅड पॅच मध्ये डाऊनफॉल त्याचा सुरू होता पण तो इन्फॉर्म मध्ये आला आणि टीम देखील सक्सेसफुल होत गेल्या. सिद्धू इलन कैरे. रजत पाटील त्याच्यावरती खूप सारी जबाबदारी आहे. तो आता साखे एंड वरती बाकमान. रतीश पहिलाच बॉल वेगवान. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आहे. ते रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. आता आहे ऑरो लक्झरी सलून आणि अकॅडमीचे ओनर सन्माननीय जय बैलमारे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहज स्वागत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. निश्चितच जय बैलमारे यांना मी विनंती करेल आपण व्यासपीठाकडे यावं. आपलं स्वागत मात्र इथून आपण करणार आहोत. जबरदस्त फटका आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू वेगवान पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेगानं आदित्य पाटीलनं या चेंडूला अडवलंय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये जरूर झालं आणि या 2 धावांच्या मदतीनं आता येणाऱ्या 20 चेंडूमध्ये 47 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा बॅट फिरवली गेली पण पंच सांगतायत हा ऑफस्टॉमच्या बाहेर चेंडू पकडण्यात आलाय. 20 मध्ये 47 ची गरज होती. आता 20 चेंडू 46 धावसंख्येची गरज. रजत पाटील या फलंदाजाला या मैदानाचा बराचसा अनुभव आहे सर. या मैदानावरती कैरे संघानं कित्येक मोठ्या मोठ्या संघांना पराभवाची धूळ चाकली आहे पण अशा वेळी आता या तालुक्याचा नव्हे तर बऱ्याचशा तालुक्याचा एक्सपिरियन्स घेऊन आलेला राधाकृष्ण खरिवली संघ देखील मैदानामध्ये खेळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांचा हात समांतर करून कहो ना या पॅरच्या स्टाईलमध्ये इथं व्हाईटचा इशारा आला आणि मागच्या वर्षाचा आपण विचार केला 2025च्या सत्रामध्ये कैरे संघाने एक ट्रॉफीचा मान नक्की पटकवलेला आहे म्हणजे त्यांच्याकडे अनुभवाची सिजोरी बरीचशी आहे.
अनुभव देखील आहे त्यासोबत खरं तर खेळ देखील चांगला राहिला या हंगामामध्ये, या मोसमामध्ये कैरे टीमचा, विशेष करून विकी पाटील, सागर पाटीलचा. याबतचा बॉल टो गार्ड वरती लागलाय, ऑन साइडला बॉल चाललाय, फिल्डर आहे, बॉल वरती येतील परंतु एक सिंगल प्राप्त केली. सर इथून खेळ कसा चालू राहील, कारण 20 मध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर 45ची गरज आहे, तर आता ती मायनस झाली, 19 मध्ये 44 जावा, इथून पार्टनरशिप बनणं खूप गरजेचं बनेल. निश्चित सर, पार्टनरशिप तर बनवावी लागेल आणि त्याचबरोबर मोठ्या फटक्यांचं अंतर देखील गाठावं लागणार आहे. सागर पाटील ज्यानं या मैदानाचा पूर्ण अभ्यास केला तो आता स्ट्राईक एंडवरती आहे, पण आपण बघतोय राधाकृष्ण खरुली संघानं देखील मागच्या हंगामामध्ये या स्पर्धेमध्ये त्यांच्या नावावरती देखील एक ट्रॉफी, म्हणजे दोन दिग्गज संघ आता आमने सामने भिडलेले आहेत. अशा वेळी आपण बघतोय पंचांनी मात्र इथे सांगितलं लाईन मिस करणारा चेंडू होता, कदाचित लेग स्टंपच्या पिचिंगमध्ये हा चेंडू पाहायला मिळाला नाही, थोडासा बाहेरच्या दिशेनं चेंडूनं वळण घेतलं असावं आणि अपील जी होती ती पंचांनी नकारली. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्यात, त्या टोटल 10 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. 18 चेंडू 44ची गरज आहे. मॅच दोन्ही संघासाठी खुली आहे, मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे, पण शिळपाटा संघाच्या संघनायकानं यानंतरच्या होणाऱ्या सामन्यामध्ये टॉस जिंकलाय, निर्णय त्यांचा पेंडिंग आहे, तो लवकरात लवकर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, म्हणजे आता वडवळ संघाला फलंदाजी करायची. सर हा नक्कीच मुख्य व्यासपीठावरती उपस्थित तुषार सर, आपण जर पाहायला गेलं तर कार्यसम्राट सुरेशदादा पाटील यांचे सुपुत्र, खरं तर आमचे बंधुतुल्य रोहितदादा पाटील, तदनंतर संकेतदादा पाटील असतील, तदनंतर जयेशदादा पाटील, अगदी हे सर्व मॅच पाहण्यासाठी जरूर उपलब्ध असतात. ऑन स्क्रीनवरती लाईव्ह देखील आता सुरेशदादा पाटील मॅच पाहत असतील, एकही मॅच ते अगदी न पाहिल्याशिवाय राहत नाही, ही देखील मॅच कैरे टीमची ते पाहत असतील. सुरेशदादा पाटील साहेबांचा आपण नक्कीच उल्लेख केलाय, तर त्यांच्या नावानं आपण मोठी स्पर्धा कैरे गावाच्या माध्यमातून आयोजित होताना सातत्यानं पाहिली आणि पाटील ब्रदर्स आता या मॅचचा आनंद सावरोळीच्या मैदानावरती येऊन घेत आहेत. याच्यामध्ये कैरे संघासाठी एक नवीन चैतन्य निर्माण झालेलं आहे. सौरभ पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी दत्ताजी तांबडे यांना विनंती करतो, आपला शुभ असे सौरभ पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. ओ टू कॉम्बॉक्स. आयुष परबळकर गोलंदाजी मार्कवरती आलाय, यंग खेळाडू आहे आणि सातत्यानं त्याला दिलेली संधी खरिवली संघानं, त्यानं संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय. फलंदाजीमध्ये धार नक्कीच पाहायला मिळाली, पण आता गोलंदाजीमध्ये आधार द्यायचा आहे. स्ट्राईक एंडवरती डाव्या त्याचा बॅटर रजतनं या चेंडूला स्लॉटमध्ये घेतलं आणि परफेक्ट टप्प्यावरती केलाय कार्यक्रम आणि इथे धावा मिळतील. बिग टोला, बिग धमाका, अर्थातच मान्यवरांचं स्वागत करणारा षटकार. करते आहे सिद्धू इलंग, कैरे नावाने संघ बऱ्याच मैदानावरती खेळत असतो, ते सिद्धेश पाटील, अर्थात सिद्धू पाटील यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आणि क्रिकेट सोबत कबड्डी या स्पोर्टमध्ये देखील कर्जत तालुका असेल, रायगडमध्ये बरंचसं अगदी या खेळाला अगदी खेळलं जातं. पाली विभाग बारजे गावातील कबड्डीपटू सोहम सालुंके यांच्या माध्यमातून कैरे टीमला शुभेच्छा आल्यात आणि आमचे मित्र राहुल पाटील यांच्या माध्यमातून देखील कैरे टीमला शुभेच्छा या ठिकाणी आल्यात. ऑन साईडला पटका केला जरूर, ऑन ड्राईव्ह केल्या बॉलला, फिल्डर आहे तिथे आणि या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट होईल. सर इथून खेळ कसा करावा लागेल, एकाला आक्रमण जरूर करावं लागेल, एकाला सेन्सिबल बॅटिंग करावं लागेल. सर या आधीच्या चेंडूवरती आपण आयुषची एक चूक पाहिली, मिडल स्टंपवर या चेंडूला वळण देण्याचं काम त्यानं केलं, पण रजत पाटील एवढा जबरदस्त फलंदाज त्यानं लगेच पिक करताना षटकार ठोकला. आता मात्र लेन बदलली गेली, ऑफ स्टंपच्या लाईनमध्ये चेंडू टाकण्यात आला आणि त्यानंतर आडव्या बॅटनं खेळताना थोडासा त्रास मात्र रजतला झाला, सिंगल आली. आता सागर स्ट्राईक एंडवरती आलाय. सागरच्या भात्यामध्ये देखील बरेचसे मोठे मोठे फटके आहेत आणि त्याचा उपयोग इथून मात्र करावा लागणार, कारण 16 चेंडू उरलेत आणि 37 धावांची आहे गरज. आयुष पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर, त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि इथे तो फिंगर रोल देखील करतोय. अशा वेळी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक आती घाई संकटात नाही, एका मोठ्या फलंदाजांना तुम्ही दिले जीवदान. आदित्य पाटील, वाय दिस कोल्हापुरी, ये तूने क्या किया, असं आता प्रेक्षक खरिवली गावचे म्हणतायत. सागर पाटील यांच्या पारितोषिक आलाय. सिद्धू पाटील जे सावरोलीचे आहेत त्यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज
आणि बोकरपाडा टीमचे पुरस्कर्ते निखिलजी पाटील यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेला आणि कैरे टीमला बऱ्याचशा शुभेच्छा आल्यात. दोस्तीकडनं देखील 100 पारितोषिक असेल प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी सागर पाटीलला. रोशन रमेश शेठ पाटील यांच्याकडनं कैरे संघानं जर मॅच जिंकली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. ना दिवाळी ना दसरा आहे आणि इथे बोनस पाहायला मिळतोय टीम कैरे संघासाठी. स्ट्राईक एंडवरती पुन्हा रजत पाटील. 15 चेंडू 36 धावांची गरज. जबरदस्त चेंडू, चांगलं कमबॅक केलं. एक मोठा फटका खाल्यानंतर स्वतःला सांगतोय आणि सावरतोय देखील आपल्या संघाला. पुन्हा क्षेत्ररक्षक चूक करताना अशा वेळी या छोट्या छोट्या चुका टीम राधाकृष्ण खरिवली संघाला अडचणीत आणू शकतात सर. आणि रजत पाटील आता स्ट्राईक एंडवरती आलाय. तो अगदी सेन्सिबल बॅटिंग करतोय. क्रिकेट हा डोक्यावरती बर्फ ठेवून जो खेळ खेळतो त्याचा खेळ चांगला राहत असो, परंतु कैरे टीमला ग्रुप ग्रामपंचायत कानाळचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय निखिलजी पाटील यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं की स्वागत आपण या ठिकाणी करूया. पुन्हा एकदा आयुषचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकानं डीपमध्ये या चेंडूला चांगलं प्रोटेक्शन दिलंय, अडवलंय देखील आणि सिंगल आता इथून पूर्ण होते. समीकरण आता 13 चेंडू 33 धावांचं आहे. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. 21 धावा स्कोअर कार्डवरती नोंद झाल्या त्या सिद्धू 11 कैरे संघाच्या. राधाकृष्ण खरिवली संघ या धावा रोखणार का? सर क्लायमेटचा फायदा कोणाला होईल, कोणत्या टीमला होईल? कारण आता अगदी फॉग देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतो, थंडी आहे, त्यामुळे अगदी नाईट फॉर्मॅटमध्ये 10 13 33 कठीण आहेत का? सर असं म्हणता येणार नाही, कारण की काल देखील आपण पाहिलं की माझगाव संघाच्या विरोधात 3 चेंडूमध्ये जवळ 20 ते 25 धावांची गरज असताना देखील धावा झाल्या. आणि इथे जर बॅटवरती चेंडू घेण्याचा फलंदाजानं प्रयत्न केला तर धावा नक्की होतील, पण अशा वेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय तो मात्र सागर पाटीलला आणि चेंडू मिस पाहायला मिळाला. अर्थातच निर्धाव चेंडूचा खेळ झालाय. 12 चेंडू 33 धावांची गरज आहे. समीकरण अवघड नाहीये, पण इथून एखाद 2 मोठे फटके बनवावे लागतील, सजवावे लागतील. आता हे बॅट्समन सेट झाले, 2 षटकं देखील समाप्त झाले. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आहे. ही टीम कैरे संघासाठी जमेची बाजू आहे. हा नक्कीच सागर पाटील यांच्यावरती विशेष प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण आता विराजी बैलमार यांच्या माध्यमातून सागर पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलंय. लगातार 3 षटकारांसाठी तब्बल विराज बैलमार यांच्याकडून लगातार 3 षटकांसाठी 2,000 रुपयाचा कॅश प्राईज सागर पाटील यांच्यासाठी असेल. हेमंत पाटील यांच्याकडून देखील लगातार 3 षटकांसाठी 2,000 रुपये. दादा सागर पाटील यांच्यावरती विशेष प्रेम आहे, कैरे टीमसाठी करते पारितोषिक असेल. आपण आधीच उल्लेख केला तुषार सर की सागर पाटील सावरोलीचे आहेत की कैरेचे, हा प्रश्न पडेल. निश्चितच सागर पाटील मी तर म्हणेल पूर्णपणे खालापूर तालुक्याचे आहेत, कारण सगळ्यांचं प्रेम त्यांच्यावरती आहे आणि ते प्रेम आता ओसंडून वाहत आहे. पण पारितोषिकं लावली जात आहेत आणि त्याचबरोबर त्या पारितोषिकांच्या माध्यमातून शुभेच्छा देखील दिल्या जातात. खेळाडूचं मनोधैर्य देखील वाढवलं जातं. सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करताना आता मैदानामध्ये येतोय नेक्स्ट बॉलर. अजून एक वेगवान गोलंदाज खरिवली संघाकडनं येतोय हेमंत पाटील. हेमंत पाटील पंचांच्या अगदी उजव्या बाजूने उजव्या हाताचा हा गोलंदाज. 7-8 बाउलांचा रनअप आहे. सातत्यानं वेगावरती धावण्याचा प्रयत्न तो करणार, पण स्ट्राईक एंडवरती देखील रजत आहे. रजत पाटील स्ट्राईक एंडवरती आहे. रजत मुंडेची आठवण करून देईल का? कारण त्याच पद्धतीनं तो आता फटकेबाजी करतोय, फलंदाजी करतोय. इथे मात्र चेंडू स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, पण जाळं जे आखलं होतं आयुष परबळकरच्या गोलंदाजीवरती त्याला विकेट घेता आली नाही. पण हेमंतच्या पहिल्या चेंडूवरती त्यानं झेल टिपलाय आणि रजत पाटीलचा संपवलाय खऱ्या अर्थानं खेळ. डीजे पूर्णपणे करता आली नाही. हा सांघिक खेळ आहे. इथे आणखीन जाणाऱ्या बॅटरवरती देखील जबाबदारी आहे. आता समीकरणामध्ये थोडासा फेरबदल होतोय. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. 3.3च्या रणगतीनं प्रत्येक चेंडूवरती धावायचं आहे. नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये आलाय अतुल पाटील. हा देखील जबरदस्त खेळाडू आहे.
याच्या नावावरती देखील या मैदानावरचा रेकॉर्ड आहे आणि आतापर्यंत ज्या नाईट रजनीमध्ये हा खेळलाय अपोजिट संघाला यानं 6 किंवा 4 धावांचे झटके दिलेलेच आहेत, पण आता ती खऱ्या अर्थानं गरज देखील आहे. सबसे कातील अतुल पाटील दाखल झाला. पहिलाच बॉल अतुल फेस करत असताना बीट झाला. डॉट बॉल इम्पॉर्टंट आहे त्या मॅच मध्ये सर. जेवढे डॉट बॉल तेवढा प्रेशर, तदनंतर विकेट मध्ये रूपांतर. मी 2 रात्र खरिवली संघाच्या बऱ्याचशा खेळाडूंना या मैदानाच्या अवतीभोवती पाहिलंय आणि त्यांनी जो अभ्यास केला ना त्याचं पूर्णपणे क्रियात्मक पद्धतीनं तो वापर या मैदानावरती करतायत. अचूक टप्प्यावरती निर्णायक क्षणी चेंडू आता टाकण्याचं काम गोलंदाज टीम खरिवली संघाचे हेमंत पाटील जबरदस्त करताना. त्याला माहिती आहे इथे विकेट महत्वाची नाही, इथे डॉट चेंडू जास्त महत्वाचे. जसे जसे चेंडू निर्धाव जातील तसं तसं आपण बघतोय सिद्धी इलेव्हन कैरे संघावरती एक दबाव वाढेल. मनोवैज्ञानिक दबावाच्या खाली आता फलंदाज सातत्यानं मोठे फटके मारण्याच्या नादात चेंडू मिस करतील आणि तोच प्रयत्न सातत्यानं आता राखला गेलाय. शेवटचे 9 चेंडू उरलेत, 33 धावांची गरज. इथून एका दुसरा मोठा फटका मॅचची काया पालट करू शकतो, पण असे जमिनीलगतचे फटके सिंगल डबलनं आधार नक्की देतील. पण इथून स्वतःला सिद्ध करताना आता खऱ्या अर्थानं सर चौकार षटकारची गरज आहे. आणि स्ट्राईक एंडवरती सलामीला आलेला सागर पाटील सेड बॅट्समन आहे. त्याचे आई अर्थातच त्याचे डोळे आता एक खेळपट्टीवरती मी तर म्हणेल मुरलेत आणि ते मुरले नाहीत तर इथून अपोजिट संघाला 440चा करंट देण्यासाठी तयार झालेले आहेत. नक्कीच सागर पाटील त्याच्याकडे बराचसा एक्सपिरियन्स आहे, वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे, परंतु आता त्याला दाखवावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. हीच ती वेळ आहे. वेल वारंवार येत नसते, आता वेळ आली आहे सागर पाटील आणि पुन्हा एकदा त्याचा अगदी खेळ सिद्ध करण्याची वेळ. सागर पाटील या बॉल वरती सबसे कातिल सागर पाटील ठोकतोय या बॉल वरती षटकार. कैरे संघाला परतीचा प्रवास घडवेल आणि तो फटका आलाय. या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि इथून देखील जर प्रहार झाला ना तर मॅच मध्ये ट्विस्ट वाढेल. मॅच मध्ये समतोल ठेवण्याची संधी आता टीम कैरे संघाकडे. पण इथून मॅचचा आकार, मॅचचं पारडं जर आपल्या बाजूने झुकवायचं असेल तर या चेंडूवरती सागर पाटील सारखा मोठा फलंदाज तंबूच्या रस्त्याला धाडणं गरजेचं होतं. पण सागर पाटीलला स्वतःला सांगितलं, आत्मविश्वास जागा करताना एकच गोष्ट त्याच्या मनामध्ये नक्कीच पाहायला मिळाली, तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेव रे तू मनाची, कधी नडायची तर कधी झुकायची. इथे नडतोय वन मॅन आर्मी सारखा सागर पाटील आणि त्या पाटीलनं आता पाटलांचा बोलबाला करताना मारलेला ब्रँडेड बिग हिट षटकार. आन लिया जाय या छोड दिया जाय अशी परिस्थिती मैदानामध्ये. कॅच सुटल्यानंतर सागर पाटील बरसलाय आणि गोलंदाजाला आता पाणी पाजण्याचं काम त्यानं केलंय. मॅच पण अजून संपली नाहीये. इथे टीम राधाकृष्ण खरिवली संघ देखील हारला नाहीये आणि सिद्धू इलेव्हन कैरे संघ देखील जिंकला नाहीये. पण सागर पाटीलनं 7 चेंडूमध्ये 18 धावांचा खेळ जरूर केलाय. 34 धावा सांघिक कोट्यामध्ये नोंद झाल्यात. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20 अशा आपल्याला पाहायला मिळतात. अपोजिट संघाला 3 मोठे फटके मारायचे आहेत पण गोलंदाज नवीन आहे, त्याच्यावरती जरी दडपण असलं या स्पर्धेमध्ये तू जरी नवीन खेळणारा असला तरी त्याला मात्र आता त्याचे सिनियर खेळाडू जो काही काळ मंत्र देतील त्याचा वापर करताना अचूक टप्प्यावरती निर्णायक क्षणी 3 चेंडू टाकावे लागतील. नक्कीच शेवटचा षटक आहे त्याच्यावरती दबाव असेल. कैरे टीमच्या या हंगामातील मॅचेस आपण पाहिल्या की असं वाटत होतं सुरुवातीला की कैरे टीम खरं तर या मॅचमध्ये बाहेर निघेल लवकर, परंतु कित्येक मॅचेस अशाच करता रंगवल्यात कारण त्यांच्याकडे एक्झॅक्ट बॅटर आहेत. बॅटिंग ऑर्डर त्यांचा स्ट्रॉंग आहे. आधी आपण रजत पाटील, अतुल पाटील ओपनिंग पेअर पाहत होतो सर, परंतु आता ओपनिंग पेअरमध्ये बदल केला, चेंजेस पाहायला मिळाला. 1 डाऊनच्या पोझिशनमध्ये अतुलला पाहिलं, अगदी प्रमोट केलं गेलं सागर पाटीलला. हे चेंजेस अगदी या टीममध्ये आपण पाहिले. 6 मध्ये 20
अगदी अतुल पाटील आधी स्ट्रगल करताना पाहायला मिळाला असेल, परंतु 6 बॉल्समध्ये 4 षटकार मारण्याचा रेकॉर्ड देखील या खेळाडूच्या नावावरती आहे. हे म्हणूनच विसरता की येणार काय नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये सबसे कातिल अतुल पाटील असं नाव त्याला दिलं गेलं, पण इथं कातिलची भूमिका गोलंदाज करतोय की काय. आणि अशा वेळी रनआउटचा शिकार, ज्या गोलंदाजावरती भरोसा होता, ज्या गोलंदाजावरती अपेक्षा ठेवल्या होत्या, त्या गोलंदाजानं उत्तम दर्जाचं काम केलं, पण ज्या फलंदाजावरती अपेक्षा होत्या तो फलंदाज मात्र या मॅचमध्ये हताश निराश तंबूच्या रस्त्याला परतताना. पण आता सर्वस्वी जबाबदारी पुन्हा एकदा आलेली आहे ती सागर पाटीलवरती. मैदानाच्या आतमध्ये त्याने एंटर केलं ना नरेंद्र पाटील. कित्येक सामने खरं तर यावर्षीचा हंगाम त्याचा आपण पाहिला. खरोली टीमचा जास्त अभ्यास तुम्हाला असेल तर कैरे टीमला आम्ही देखील बऱ्याचशा मैदानावरती आम्ही पाहत होलोय, परंतु षटकारानं या हंगामामध्ये खातं खोलणारा एकमेव बॅटर कैरे टीम मधला तो नरेंद्र पाटील, तो दाखल झाला. नरेंद्र पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, पण याचा खेळ मी जवळून पाहिला कारण आम्ही बऱ्याच वेळा एकत्र खेळलोय. एक लेजंड खेळाडू म्हणून मी त्याची नक्कीच गणना करील. बऱ्याच वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी. यावेळेस सागर पाटीलनं ऑप्शनच्या लाईन मध्ये घुसून त्याचा फेवरेट शॉट खेळला आणि ते त्या शॉट वरती त्यानं जबरदस्त पद्धतीनं 4 धावा जमवल्यात. मौके पे मारा है चौका, दिया है धक्का, लगाया है चौका. डीजे पुरी जर मनामध्ये असेल तर इच्छा नक्की पूर्ण होतात. साईंचं हे गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलंय. दडपण आता गोलंदाजावरती वाढलंय, दडपण आता फलंदाजावरती वाढलंय, कारण की समीकरण सांगतंय शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 16 करायचे आहेत अजूनही. इथून सागर पाटील त्याच्यावरती जबाबदारी नजरा त्याच्याकडे लागल्या गेल्यात. 4 मध्ये 16. रायगड जिल्हा, खालापूर तालुका, कैरे आहे त्याचं गाव, सागर पाटील आहे त्याचं नाव आणि तो ठोकतोय या बॉलवरती षटकार. जबरदस्त खेळ मात्र आता बहरलाय. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये विजयासाठी 10 धावांची गरज. आने वाले 3 गेंदे 10 रन. राधाकृष्ण खरिवली की सिद्धू 11 कैरे. सागर पाटील वन मॅन आर्मी सारखा झुंज देतोय. कॅच सुटल्यानंतर इरादे त्याचे बुलंद झालेत. चांगला चेंडू आहे. यावेळेस धीम्या गतीनं टाकण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल तर घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न निश्चितच केला जात नाही आणि अशा वेळी नरेंद्रला आता परतावं लागणार, कारण सागर पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. मॅच अजूनही संपली नाहीये मित्रांनो. इथे खरिवली संघ आता परतीचा प्रवास करतोय आणि टीम सिद्धू 11 कैरे संघ ही मॅच सोडायला मागत नाहीये. मॅच देखील सोडणार नाही जोपर्यंत सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. खूप सारी जबाबदारी आहे, तो एकटा खेळत नाहीये. संपूर्ण कैरे गाव
आता टीव्ही देखील पाहत असेल आणि आता करायच्या 2 बॉल्स मध्ये 9 धावा. सागर पाटील तयार आहे, बॉल तयार. सागरसाठी हा बॉल. फुलटॉस चेंडू पंचांचा भीमरचा तर इशारा आलाय, पण रनआउट देखील इथे कदाचित पाहायला मिळतोय की काय. आणि आता गोलंदाजी करणाऱ्या टीमनं आपल्या रुईचा वापर केलाय. सॉफ्ट सिग्नल काय सर, नोचा इशारा आलाय पंचांचा. तिसऱ्या पंचांची मागणी केली. आता काय घडलं, काय बिघडलं, नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजानं घाई केली का, हे आता सांगणं कठीण आहे. डीजे राधाकृष्ण खरिवली संघासाठी की सेट बॅट्समन नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. स्ट्राईक एंड वरती यंग टॅलेंट प्रतीक मोरे, याचं देखील बराचसा बोरबाल आहे. फ्रीडचा चेंडू आणि फ्रीडच्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचललंय, अडवलंय, फेकलंय. तत्पूर्वी सिंगलचं रूपांतर डबल मध्ये तर केलं गेलं. तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद झालाय. शेवटचा आता एक चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. 1-13 तो 1 मेरा. गोलंदाज रोहन पाटील, मॅन फ्रॉम खरिवली. खरिवली खरिवली. सिद्धू 11 कैरे, मॅन फ्रॉम सागर पाटील. सबसे कातील आजच्या दिवसाचा जो खेळाडू असेल ना, तो या दोन्हीपैकी एक असेल. इथे दोन्ही संघाच्या अस्तित्वाची खरी लढाई हे 2 खेळाडू करतात. एकीकडे गोलंदाज तर दुसरीकडे फलंदाज. मॅच आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या वाजवा. चला प्रेक्षक मित्रांनो, आता खिशातले हात काढा आणि मॅचचा आस्वाद घ्या. शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि 6 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज हवी ठरेल की सागर पाटील हवी ठरेल, हा ऐतिहासिक क्षण आहे. तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट आणि त्यासोबत आमदार चषकातील सावरोलीचा मैदान असेल. कैरे की खरिवली, 2 टीम मध्ये लढत आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्ही दर्दी प्रेक्षक असाल तर टाळ्यांचा वर्षावच होऊन द्याव्या बॉलवरती. शेवटचा एक बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. आता दोन्ही गावच्या पाटलांचे हृदयाचे ठोके वाढलेत. निखिल शेठ पाटील, एक चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. आणि इथं सागर पाटील गौतमी पाटील पेक्षा झाला आजच्या रात्रीमध्ये कातील. त्यानं मारलाय 1 मॅन आर्मी सारखा 1 हँडेड ब्रँडेड बिग 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 लांबच लांबचा षटकार. ठोक डीजे.